तर ह्या काळामध्ये मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुमचा आणखीन फायदा होण्याकडे गोष्टी जाणार आहेत. पण व्यवस्थानामध्ये शनी पण आहे. शनी जरी असला तर तो तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा जास्त काम करायला लावतो. मग ते काय, त्या दृष्टिकोनातनं तुम्ही प्लॅनिंग केलं तर इथे तुम्हाला काही प्रश्न नाही. आणि प्लॅनिंग करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना आहे ना, तुम्हाला सगळ्या काळज्या घ्यायला लागतात. म्हणजे की बाबा इथे कुठे धोका आहे का, कुठे काही प्रॉब्लेम आहे का. जरी बारीक अक्षरात एखादा आपल्याला संदेश असेल तर तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि इथे तुम्हाला नियम आणि अटी ह्या अंमलात आणायला लागतात. त्यात आपण आणायलाच पाहिजे, कारण आपलं जीवन नियम अटींनी जर व्यवस्थित नियमित केलं तर आपल्याला चांगलं यश मिळतं. आर्थिकदृष्ट्या आपण चांगले सक्षम होतो. तर ह्या दृष्टिकोनातनं हा फायदा आपल्याला होणार आहे. बरं, इथे काय आहे की इथे भाग्यामध्ये रवी आणि मंगळ आहे. आता रवी मंगळ भाग्यात आहे. रवी मंगळासारखे उष्ण ग्रह आणि पॉझिटिव्ह ग्रह, उत्साह, उमेद हे वाढवणार आहे. परदेशस्थ संबंध तुमचे चांगले होणार आहेत. अग्नितत्वाचे ग्रह अग्नितत्वाच्या राशीत, म्हणजे इथे काय होतं की चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात. कारण राशी पण चांगली आहे, गुरु पण चांगला आहे, गुरुची दृष्टी परत रवी मंगळावर आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या जर समजा निगेटिव्ह होणार असतील तर होणारच नाही. इथे चांगले विचार केले जाणार, इथे चांगले निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे परदेशातनं जे काही कामं करायची आहेत किंवा तुम्हाला मोठे मोठे काही संकल्प तुम्ही अंमलात आणणार आहात तर ते यशस्वी होणार आहेत. इथे तुम्हाला फारसं काही निगेटिव्ह नाही. किंवा मोठे लोक किंवा थोर लोक किंवा ज्येष्ठ लोक, श्रेष्ठ लोक, प्रतिष्ठित लोक याचं तुम्हाला सहाय्य मिळणार आहे. म्हणजे एखादा तुम्ही प्रोजेक्ट करायचा असा विचार केला असेल नवीन, म्हणजे आधी आहे तो नाही, नवीन, तर त्याच्यात धाडस निर्माण होईल, काम करण्याला गती निर्माण होईल आणि त्याच्यात यश खेचून आणण्याची तुमच्याकडे कपॅसिटी राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे घरचे पण सहभागी होऊ शकतात किंवा तुमची संतती किंवा मुलं ह्याच्यात तुम्हाला चांगले सहकार्य करणार आहेत. तर ह्या गोष्टींनी तुम्हाला चांगल्या पॉझिटिव्ह राहणार आहे. बरं, पार्टनरचे तुम्हाला सहयोग राहणार आहे. त्याच्यातूनही तुम्हाला असं वाटत असेल तर आर्थिक दृष्ट्या तुम्हाला सहकार्य त्यांच्याकडनंही मिळणार आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी असताना आर्थिक नियोजन व्यवस्थित करा, म्हणजे बचत होईल, इन्व्हेस्टमेंट चांगल्या होतील आणि यशामध्ये अजून वाढ होईल.